जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण नवरात्रीमध्ये किंवा इतर शुभ मंगल प्रसंगी देवीच्या नावाने, भगवतीच्या नावाने जे कन्यापूजन केलं जातं, या कन्यापूजनाची विस्तृत माहिती बघणार आहोत. बघा, नवरात्रीमध्ये जो हवन पेटवतो, त्या हवन पेटवण्याच्या, प्रज्वलित करण्याच्या आधी सुद्धा लघु कन्यापूजन केलं जातं. म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये पंचोपचारे एखाद्या मुलीची पूजा करण्यात येते. तिला फळ दक्षिणा देऊन नमस्कार करावा लागत असतो. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी सप्तशतीचे पाठ झाल्याच्या नंतर किंवा घरामध्ये मंगल कार्य असेल, जसं की कोणाची मौंज असेल, त्या ठिकाणी कोणाचं शुभ कार्य, लग्न असेल, साखरपुडा असेल, अशा प्रसंगी सुद्धा कन्यापूजन करण्याची पद्धत बघायला मिळते. परंतु ज्यांनी पहिल्यांदाच यावर्षी नवरात्रीची घटस्थापना केली असेल किंवा याआधी घटस्थापना करत होते परंतु कन्यापूजन करण्याचा प्रसंग आला नसेल, असे भाविक त्या ठिकाणी मग गोंधळून जातात, कारण त्यांना नेमकी त्याची खरी मेथड माहीत नसते. तसेच जे काही मौखिक स्वरूपामधलं ज्ञान असतं, मौखिक स्वरूपातील म्हणजे काय, तर IQ स्वरूपामध्ये प्रत्येकाकडून घेतलेली माहिती तिच्यामध्ये तफावत येते. तर आज आपण या ठिकाणी अतिशय सहज सोप्या पद्धतीनुसार कन्यापूजन कसं करावं, केव्हा करावं, त्याची काय पद्धत आहे याची माहिती घेऊया. पहिला विषय बघा, कन्यापूजनासाठी शुभ दिवस आहे सप्तमी, अष्टमी किंवा नवमी. म्हणजेच काय, तर 7वी माळ, अष्टमी म्हणजे 8वी माळ आणि 9वी माळ. सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवसापैकी कुठल्याही एक दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो. तसेच नवरात्रीच्या 9ही दिवसांमध्ये 9 दिवस कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालतं. आता 9 दिवसांमध्ये कन्यापूजन करताना ते कसं केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी बघा, दररोजची एक कन्या बोलवून 9 दिवसाच्या 9 कन्या या पद्धतीने सुद्धा नवदुर्गाचं कन्यापूजन होतं. किंवा दररोजच्या 9 कन्या या संख्येमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कन्यापूजन आपण करू शकतो. किंवा सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला या दिवशी त्या ठिकाणी आपण 9 मुली बोलावून कुठल्याही एकाच दिवशी कन्यापूजन करू शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे, ऐपतीप्रमाणे, सुविधेप्रमाणे आपण कन्यापूजन करावं. दुसरा विषय बघा, कन्यापूजन करत असताना या कन्यांची संख्या किती असावी, धर्मशास्त्रानुसार त्यांची संख्या नवदुर्गाची 9 सांगितलेली आहे. सप्तमातृकानुसार आपण 7 कन्या सुद्धा बोलवू शकतो. पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणून आपण 5 कन्या सुद्धा बोलवू शकतो. आणि त्रिगुणात्मिकेचं प्रतीक म्हणून आपण 3 कन्या सुद्धा बोलवू शकतो, ज्या प्रामुख्याने श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती स्वरूप असेल. म्हणजे बघा, धर्मशास्त्राने आपल्याला केवढी मोठी सूट दिलेली आहे. ज्याची ऐपत 9 कन्यांची नसेल त्यांनी 7 घालाव्या, 7ची सुद्धा नसेल तर 5 घालाव्या, 5 कन्याची सुद्धा ऐपत नसेल किंवा सुविधा नसेल तर त्या ठिकाणी आपण 3 कन्यांचं सुद्धा भोजन घालू शकतो. आता मुळामध्ये ह्या ज्या 9 कन्या, 7 कन्या, 5 कन्या, 3 कन्या आहे, यांचा आकडा जर तुम्ही बघितला तर हा विषम संख्येमध्ये येतो. 3, 5, 7, 9, 11. 11 कन्या सहसा नसतात, परंतु एक माहितीस्तव सांगतोय. या ठिकाणी आपल्याला 2, 4, 6, 8, 10 असा विषम आकडा, आपला सम आकडा नको आहे, तर विषम आकडा पाहिजे. दुसरा विषय म्हणजे या ज्या कन्या आहे या कन्याचं वय सुद्धा महत्त्वाचं ठरतं बरं का. तर मी तुम्हाला नवदुर्गाचं सांगतो. धर्मशास्त्रानुसार 3 ते 4 वयोवर्षाची एक, 4 ते 5ची एक, 5 ते 6ची एक, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12 या वयोगटातील ह्या कन्या असाव्या. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये सांगायचा उद्देश असा आहे, आज आपण जर बघायला गेलो, एक मुलगी 3 वर्षाची द्या, एक मुलगी 4 वर्षाची द्या, एक मुलगी 5 वर्षाची द्या, अशा मुली आजकाल सहसा मिळत नाहीत, त्यांचे पालक पाठवत नाही. त्यासोबतच ज्या लहान मुली असतात त्या जेवणासाठी अट्टहास करतात किंवा जेवत नाहीत, रडतात, मुरडतात, आणि आपण त्यांचं वय विचारून त्यांना जेवणासाठी किंवा पूजनासाठी बोलावणे हेही काही सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण लक्षामध्ये एवढंच ठेवावं की ज्या मुलीला अजून मासिक पाळी प्राप्त झालेली नाही, जिला अजून ऋतुप्राप्ती झाली नाही, जी अजून रजस्वला झाली नाही, अशी मासिक धर्म प्राप्त न झालेली कन्या हिला कन्या म्हटलं जातं. ज्या वेळेला तिला मासिक धर्म प्राप्त होतो म्हणजेच ऋतुप्राप्ती होते, त्यावेळेला तिला युवती म्हटलं जातं. तर आपल्याला या ठिकाणी कन्यापूजन करायचं आहे. ज्या मुलीला मासिक पाळी नाही अशी मुलगी, जिला मासिक पाळी प्राप्त होते ती युवतीमध्ये मोडते, तर आपल्याला युवती पूजन नसून कन्यापूजन करायचं आहे. मग तुमच्या मनाने तुम्ही कुठल्याही वयाच्या मुली बोलवू शकता. दुसरा विषय म्हणजे
मुलीला बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांची पूजा कशी करायची हे पहिले सविस्तर सांगतो. ज्या ठिकाणी मुलींना तुम्हाला जेवायला बसवायचं आहे तर जुन्या काळामध्ये ती जागा पूर्ण गाईच्या गोमूत्राने आणि शेणाने सारवून घेतली जायची. हल्ली आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी फरशी आहे, त्या ठिकाणी मार्बल आहे. मग आपण त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने ते पुसून घ्यावं, गोमूत्र शिंपावं, त्यावरती जगदंबेच्या समोरासमोर मुली बसतील अशी व्यवस्था करावी. म्हणजे तुमच्या घरातील जे देवघर असेल किंवा जिथे तुमची घटस्थापना असेल किंवा जिथे तुमचं घरगुती मंदिर असेल तर या मंदिरातील जी भगवतीची मूर्ती आहे तिच्या समोरासमोर या मुली आपल्याला बसवायच्या आहे. समोरासमोर देवी आणि मुली. मुलीचं तोंड जगदंबेकडे राहील, जगदंबेच्या मूर्तीचं तोंड मुलींकडे राहील. त्यानंतर आपल्याला एक परात घेऊन त्या मुली अशा लाईनीने बसवून घ्यायच्या एखाद्या स्वच्छ धुतलेल्या आसनावरती. आता 9ही मुलींना एकच आसन टाकावं. प्रत्येकीला 9 वेगवेगळे आसनं देऊ नये. एकाच आसनावरती 9, 7, 5 किंवा 3 मुली बसवाव्या. म्हणजे त्या समस्वरूप आहे हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर या मुलींच्या समोर परात ठेवावी आणि या मुलींचे आपल्याला सर्वात प्रथम पाय धुवायचे असतात. या ठिकाणी एक बाब विशेष सांगावीशी वाटते. जेव्हा कुठल्या पालकांना त्यांच्या मुलीला कन्या भोजनाचं निमंत्रण येतं किंवा कन्यापूजनाचं निमंत्रण येतं तर तिला संपूर्ण भारतीय पोशाख करूनच पाठवावं ही माझी कळकळीची विनंती आहे. एक शिक्षक या नात्याने सुद्धा मी पालकांना विनंती करतो. कारण मी हल्ली बघतो आजकालच्या मुलींना त्यातलं गांभीर्य नसतं, त्यांना धर्मशास्त्र माहीत नसतं, त्यांनी दुनिया बघितलेली नसते. आपण सुज्ञ आहोत. त्यामुळे मुलीने निदान पंजाबी ड्रेस घातलेला असावा किंवा त्या ठिकाणी शर्ट पॅन्ट चालेल किंवा घागरा चोळी चालेल. शक्यतोवर छोटी साडी, घागरा चोळी असा पारंपरिक वेश करूनच मुलीला पाठवावं. नसेल तर निदान पंजाबी ड्रेस किंवा सलवार कमीज सुद्धा चालेल, परंतु ते छोटेसे अगदी अंग दिसेल असे कपडे घालून पाठवू नये. मुली जरी लहान असली तरी त्या मुलीला जगदंबा स्वरूप मानून पूजन करायचं असतं. त्यामुळे जगदंबेचा भाव त्या मुलीमध्ये उमटवावा अशी मेकअपची रचना, शृंगाराची रचना त्या मुलीची करावी. घरूनच पाठवताना त्या मुलीला भारतीय पोशाख घालून पाठवावं. तिच्या हातामध्ये 2-2 तरी बांगड्या घालाव्या. तिच्या कपाळावर छोटीशी टिकली लावावी. हळदी कुंकाचा टिळा द्यावा. वेणी असेल तर वेणी घालून त्यामध्ये गजरा लावावा. नसेल वेणी तर त्या मुलीला व्यवस्थित टापटीप पद्धतीने पाठवावं. एवढं या ठिकाणी मला अभिप्रेत आहे. अशी कन्या पाठवल्याच्या नंतर या सर्व मुलींचे पाय धुवायचे असतात. यजमान आणि यजमानीन म्हणजे घरातील कर्ता पुरुष आणि स्त्री किंवा जो उपवास करता आहे, तुम्ही सिंगल असाल किंवा कुमार कुमारी असाल, विधूर असाल, विधवा असाल तर तुम्ही सुद्धा पूजन करू शकता. पाणी घ्यायचं, मुलींचे परातीमध्ये पाय ठेवायचे, त्यांचे पाय पाण्याने धुवायचे. त्यानंतर परात बाजूला करायची. मुलींचे पाय कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसायचे आणि त्या पायांच्या अंगठ्याला सर्वात प्रथम हळदीचा टिळा लावायचा. त्यानंतर कुंकवाचा टिळा लावायचा. पायांवरती थोड्या थोड्या अक्षता वाहायच्या, फुलांच्या पाकळ्या किंवा एक एक फूल वाहायचं आणि त्यानंतर त्या पायाला नमस्कार करायचा आहे. आता या ठिकाणी आम्ही एवढे मोठे आहोत, लहान मुलींना नमस्कार कसं काय करणार असा अहंभाव मनात ठेवू नये, नाहीतर कन्यापूजनाचं फळ मिळणार नाही. पूजन ज्या ठिकाणी करता तेथे नमन करावंच लागतं. पूजन नमन एकामेकांना अभिप्रेत आहे, जोडीने चाललेलं आहे. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे मुलींच्या कपाळाला त्यानंतर हळद कुंकू लावावं आणि अक्षदा लावाव्या. त्यांच्या कपाळावरती थोड्याशा अक्षदा मस्तकावरती टाकाव्या. त्यानंतर जे आहे तर मुलींना त्या ठिकाणी थोडं थोडं अत्तर लावावं. हे अत्तर त्यांच्या कपड्याला लावावं आणि त्यांच्या गळ्याला लावावं. अत्तर लावणं शक्य नसेल तर लावू नये. त्यांच्या पानाभोवती म्हणजे जे जेवणाचं पात्र असतं त्याच्या अवतीभोवती जरी एक एक थेंब शिंपडला, फक्त तो ताटात न शिंपडता ताटाच्या समोर शिंपडला तर चालतो. आपल्या सोयीनुसार आपण ते करू शकतो. पुढचा विषय म्हणजे यानंतर मुलींना जेवायला त्यांचे आवडीचे पदार्थ वाढायचे आहे. कुठले पदार्थ असावे? पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असावा. त्या ठिकाणी खीर, पुरी, हलवा सुद्धा चालेल, चणे सुद्धा चालतील किंवा तुमच्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, शिरा, भजे, तळणीचे पदार्थ जे काही आवडीचे असेल ते पदार्थ बनवावे. परंतु या स्वयंपाकामध्ये उडदाच्या डाळीचा कुठलाच समावेश नसावा. मसुराच्या डाळीचा कुठलाच समावेश नसावा. कन्यापूजनाच्या स्वयंपाकामध्ये टमाटर म्हणजेच टोमॅटो वापरलेला असू नये. या 3 बाबी मात्र आपल्याला कटाक्षाने पाळायच्या असतात.
त्यानंतर कन्यापूजनाच्या जेवणामध्ये लोणचं वाढू नये, त्यासोबतच पानामध्ये मीठ सुद्धा वाढू नये, हे जाणीवपूर्वक सांगतोय. कारण कन्यापूजनाच्या ताटात आपण जे वाढतो ते प्रत्यक्ष अंश स्वरूपाने स्वतः भगवती जगदंबा ग्रहण करत असते. नैवेद्याच्या पात्रामध्ये मीठ वाढल्यामुळे देवतेचा शाप आपल्याला मिळतो. तसाच कन्यापूजनाच्या ताटामध्ये सुद्धा मीठ आपण वाढू नये, त्याचा सुद्धा आपल्याला शाप मिळू शकतो, म्हणजे मिळतो. मग तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी जर मुलींना मीठ लागलं तर मग कसं करायचं? तर काय करावं, एक छोटीशी मिठाची वाटी समोर ठेवून द्यावी, त्यांना 2-2, 3-3 घास जेवू द्यावे. मुलींनी 2-2 घास जरी जेवले तर त्या ठिकाणी जगदंबेच्या मुखात ते घास जातात. त्यानंतर ज्या पदार्थांमध्ये मीठ कमी पडेल मुली स्वतःच्या हाताने ते घेऊ शकतात. आपण आगाऊपणे आधीच ते पात्रामध्ये ताटामध्ये वाढू नये. त्यानंतर सर्वात प्रथम मुलींना गोड घास घेण्याची विनंती करावी. म्हणजे खीर असेल, पुरी असेल, शिरा असेल, त्यांनी पहिले गोड घास खावा, त्यानंतर त्यांना जे आवडेल ते त्या खाऊ शकतात. आता अशा पद्धतीनुसार मुलींना पूर्ण जेवण शांतपणे करू द्यावं. मुली जेवण करत असताना मुलींनी 2-2 घास घेतल्यावरती त्या ताटाला नमस्कार करावा. म्हणजे समोरून जाताना ताटाला अशा पद्धतीनुसार नमस्कार करत करत पुढे जावं. यानंतर मुलींचं जेवण होऊ द्यावं. जेवण झाल्यावर जर ताटामध्ये त्या ठिकाणी काही खरकट, उष्ट म्हणजे काही उरत असेल तर त्या ठिकाणी मुलींवरती धाक दरडा करू नये. कस काय उष्ट पाडलं, हे सर्व खावंच लागतं, हे महागा मोलाचं आहे, हे सर्व संपवा, अशी दमदाटी बळजबरी करू नये. तुम्ही कन्या भोजन देताय, त्या ताटावरती त्या कन्येचा अधिकार आहे. ती जेवायचं तर पोट भरून सर्व ताट खाईल किंवा फक्त एकच घास खाऊन बाकीचं ताट ती नाकारेल, तो तिचा अधिकार आहे. तिला बळजबरी दमदाटी करू नये. मग जे काही ताटात उष्ट उरलं असेल ते काय करावं, तर ते सर्व एका ठिकाणी गोळा करावं, सर्व मुलींचं उष्ट खरकट मिळून. आणि हे उष्ट खरकट उरलेलं त्या ठिकाणचं अन्न निर्माल्य आपण गाईच्या मुखी द्यावं. त्यानंतर दुसरा विषय, आता तुम्ही म्हणाल गाईच्या मुखी उष्ट दिलेलं चालतं का, तर कन्यापूजनाचं चालतं. पुढचा विषय म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी आपण विड्याचं पान आणि दक्षिणा द्यायची आहे. आता मी सांगतो, आपण तांबूळ तयार करून तो मुलींना खायला देऊ शकतो. तांबूळमध्ये विड्याची पानं, सुपारी, काथ, त्या ठिकाणी बडीशेप, थोडीशी खडीसाखर, लवंग, वेलदोडे आणि चुना, हे सर्व पदार्थ कोरडे कुटले जातात किंवा मिक्सरला फिरवले जातात. प्रामुख्याने ज्यांना कुळदैवत श्री शाकंभरी देवी आहे आणि माहूरगडची श्री रेणुका माता आहे, सौंदतीची यल्लम्मा आहे, अशा कुटुंबामध्ये तांबूळ केला जातो. ज्यांना तुळजाभवानी किंवा इतर काही देवी असतील, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी माता, काळूबाई, अशांनी पानाचा विडा तयार करून द्यावा. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मुली फार लहान असल्यामुळे त्यांना पानाचा विडा अजिबात आवडत नाही, कारण त्याला चुना लावलेला असतो, शिवाय त्याची चव वेगळी असते. त्यामुळे मुली विडा खाण्यासाठी काचकूच करतात, मागे पुढे बघतात. मग त्यांना त्या ठिकाणी विडा खाऊ घालण्यापेक्षा सोपं तोडकं सांगतो. 2 कच्चे विड्याचे पानं घ्यावे, त्यावरती एक भरडा सुपारी ठेवावी आणि त्यावरती 11 किंवा 21 रुपये एक नारळ असा पाहून हा विडा आणि नारळ दक्षिणा त्या मुलींच्या ओटीमध्ये घालावी. हा सर्वोत्तम उपाय आहे. आणि ती ओटी त्यांना घरी नेऊ द्यावी. घरी गेल्यावर त्या मुलींचे पालक तो विडा काढून खातील किंवा त्यांच्या पद्धतीनुसार वापरतील आणि आपल्याला विडा दिल्याचं पुण्य सुद्धा मिळेल. शिवाय मुली त्या ठिकाणी नाक मुरडणार नाहीत. अशा पद्धतीनुसार आपण कन्यापूजन 3, 5, 7, 9 या संख्येमध्ये करू शकतो. आता अशा पद्धतीनुसार आपण कन्यापूजन करून जगदंबेची त्या ठिकाणी कृपादृष्टी प्राप्त करू शकतो. आता कन्यापूजन करण्याच्या मागचा धर्मशास्त्रीय सूक्ष्म अनुभव काय असतो किंवा त्याचा धर्मशास्त्रीय सूक्ष्म जगातील कारण काय असतं हे समजावून घेऊया. हे जे आपण मगाशी बघितलं हे बाह्य जगाचं होतं. सूक्ष्म वातावरणामध्ये बघा काय होतं. ज्या वेळेला आपण कन्येला जेवायला बसवतो त्यावेळेला ब्रह्मांडातील शक्ती तत्व हे त्या कन्येच्या ब्रह्मरंध्राकडे आकृष्ट होतात. ब्रह्मरंध्र म्हणजे त्यांची टाळू. प्रत्येक कन्येच्या ब्रह्मरंध्रामध्ये हिंगुला नावाची शक्ती असते. ही हिंगुला शक्ती म्हणजेच हिंगलाज शक्तिपीठाचं प्रतीक आहे. हिंगलाज शक्तिपीठ म्हणजे 51 शक्तिपीठापैकी प्रमुख आणि पहिलं शक्तिपीठ. त्या ठिकाणी ही हिंगलाज माता, हिंगलाज शक्ती म्हणजे आदिशक्ती मुलींच्या या कन्यापूजनेच्या वेळेला प्रगट होते. तिथून ती त्यांच्या
दोनही डोळ्यांमध्ये जाते त्या ठिकाणी नैना देवी किंवा नासिका देवी, नासिका देवी म्हणजे नाशिकची भद्रकाली म्हणजेच सप्तशृंगीची शक्ती त्या ठिकाणी प्रगट होते. त्यानंतर प्रामुख्याने ती कंठामध्ये जाते. कंठामध्ये त्या ठिकाणी वाग्दिनी, वाग्दिनी म्हणजे वाघ सरस्वती, वागधीश्वरी, बागेश्वरी म्हणजे हे एकच देवीचे नाव आहे. म्हणजेच काय तर आपली शारदा सरस्वती माता हिची जागृती होते. त्यानंतर ती सर्वात प्रथम हृदयामध्ये जाते. हृदयामध्ये त्या ठिकाणी कोल्हापूरची अंबाबाई प्रगट होते. मस्तकातून जात असताना त्या ठिकाणी रेणुका प्रगट होते. आणि सर्वात प्रथम मी सांगतो, ज्या वेळेला ती त्या ठिकाणी तिच्या दोनही छात्यांमध्ये स्थानांपर्यंत ही सूक्ष्म शक्ती पोहोचते कन्येच्या, या दोनही सूक्ष्म स्थानांमध्ये त्या ठिकाणी ऊरभाव प्रगट होतो. ऊरभाव म्हणजेच काय तर मातेचं ऊर प्रगट होतं. मातेचं ऊर म्हणजेच मातापूर, मातापूर म्हणजेच मूळ माया प्रगट होते. अशा पद्धतीनुसार 3.5 शक्तिपीठाचं प्रतीक त्या मुलीचा देह बनतो. अशा मुलीला त्या ठिकाणी जेवू घातल्याने कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका, तुळजापूरची भवानी, मांढरची काळूबाई, वणीची सप्तशृंगी, तुमची जी कुठली दैवत इष्टदेवता असेल तिला जेवू घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. हे झालं सूक्ष्म जगातील कारण. मुलीला जेवू घातल्यावर जेव्हा ती मुलगी तृप्त होते, आता मुलगी लहान असते, तिला कळत नसतं की समोरच्या यजमानाला काय आशीर्वाद द्यावा, परंतु त्यांची जी अंतरात्मा आहे तिला जे जे पदार्थ आवडतील ना ते तिच्या अंतरात्म्याला तृप्त करतात आणि आतून तिचा आशीर्वाद हा समोरच्या दाम्पत्याला लागत असतो. त्यामुळे कन्यापूजनाचं फार मोठं महात्म्य सांगण्यात आलेलं आहे. एवढंच काय, आपली जी वैष्णव देवी आहे, वैष्णव देवीची प्रगटीकरण सुद्धा त्या ठिकाणी कन्यापूजनेच्या निमित्तानं झालेलं आहे. हे आपण वाचलं असेल, बघितलं असेल. अशा पद्धतीनुसार श्री तुळजाभवानी मातेने कन्येच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जानकोजी तेल्याच्या घरी स्वतःची त्या तेल्याची मुलगी म्हणून रहिवास केलेला आहे. अशा पद्धतीनुसार कन्यापूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवमीच्या होमाचा बळी कसा असावा, तो कसा द्यावा, देवीला बोकडा, कोंबडा, रेडा कापलेला चालतो का, त्याला काही धर्मशास्त्रीय आधार आहे का, सर्व माहिती विस्तृत स्वरूपामध्ये घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आमच्या जगदंबा देवी देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब असू द्या. कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय नक्की कळवा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.